हे गाईज, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन मध्ये। आज मी बनवत आहे चिकन मुमताज। तर चला बघूया कसं बनवतात ते। एकदम मस्त अशी चिकन मुमताजची ग्रेव्ही आपली बनणार आहे। तर बघू शकता आपण चिकन मुमताज कसं बनवतात ते। मी अर्धा किलो चिकन घेतले, 3 टमाटर, 4-5 हिरवी मिरची आणि कांदा। इथे मी कढई ठेवली गरम होण्यासाठी। आता मी त्याच्यात कांदा ऍड करत आहे। 2 चम्मच तेल टाकणार आहे। कांदा लाल करून घेणार आहे मी। चिकन मुमताज साठी कांदा आपल्याला लाल करायचा आहे। आता मी याच्यात टमाटर ऍड करत आहे। 2 मिनिटांसाठी असं फ्राय करून घेणार आहे मी। हिरवी मिरची पण ऍड करत आहे। मसाला असा मस्तपैकी फ्राय झाला आहे आपला। आता मी याला वाटून घेणार आहे। मुमताज चिकन बनवण्यासाठी मी हीच कढई यूज करत आहे। आता मी याच्यात काही खडे मसाले ऍड करत आहे। जिरे, इलायची आणि दालचिनी। मसाले मस्त फ्राय झालेत। आता चिकन ऍड करत आहे। मिक्स करणार आहे मी। चिकन मस्त मिक्स केले। आता 1 चम्मच मी काळी मिरी पावडर ऍड करत आहे। मस्त असं मिक्स करणार आहे सर्व। मस्त असं मिक्स करून झाले। 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट। मस्त असं सर्व मिक्स करून घेणार आहे। अद्रक लसूण पेस्ट आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अद्रक लसूण पेस्टचा स्मेल नाही आला पाहिजे म्हणून आपण मस्त असं मिक्स करणार आहोत 2 मिनिटांसाठी। अद्रक लसूण मस्त असं फ्राय झालं आहे। आता म्हणजे पावडर मसाला ऍड करत आहे। इथे घेतलाय धनिया पावडर, मीठ, गरम मसाला, हळद। आता मी सर्व मिक्स करून घेणार आहे आणि 1 मिनिटासाठी असं फ्राय करणार आहे। पावडर मसाले मस्त असे मिक्स झालेत। आता मी याच्यात ऍड करत आहे 1 वाटी दही। मिक्स करणार आहे मी याला 2 मिनिटांसाठी असं। दही मस्तपैकी असं मिक्स झालं आहे। आता मी वाटून घेतलेला मसाला तो पण याच्यामध्ये ऍड करत आहे। मस्त मिक्स करून घेतला आहे मी। आता मी याला झाकून ठेवणार आहे 10 मिनिटांसाठी। कमी गॅस करून मी याला झाकत आहे। 10 मिनिटं इथे झालेले आहेत। आता मी ढाकण काढत आहे। बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या मटन मुमताजला। आता मी याच्यात ऍड करत आहे फ्रेश क्रीम। मस्त असं मिक्स करून घेणार आहे मी सर्व 2 मिनिटांसाठी। मस्त अशी फ्रेश क्रीम मी मिक्स करून घेतली आहे। आता मी याच्यात ऍड करत आहे कस्तुरी मेथी। मस्त अशी कस्तुरी मेथी ऍड करून घेतली आहे मी आणि मस्त असं मिक्स करणार आहे सर्व। बघू शकता चिकन मुमताज मस्त असं थिक ग्रेव्ही मध्ये तयार आहे। मी याला एक तडका देणार आहे। तडका तयार करण्यासाठी 1 चम्मच मी याच्यात बटर ऍड करत आहे। 1 चम्मच मी घी ऍड करत आहे याच्यामध्ये। मिक्स करून घेणार आहे। आतणार आहे हिरवी मिरची। सर्व तडका आपला रेडी आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि सर्व तडका आपल्या चिकन मुमताज मध्ये मी ऍड करणार आहे। अशा प्रकारे तडका ऍड करून घेतले। आता मी झाकून ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। मस्त आपली चिकन मुमताज ग्रेव्ही रेडी आहे। कशी वाटली मग तुम्हाला चिकन मुमताजची रेसिपी? चिकन मुमताज जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर तुम्ही नक्की आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक यू।